आता ही मी कापली चिरल्यात. आता ह्याच्या बिया सगळ्या ह्याच्या काढायच्या आणि मग थोडंसं मीठ लावून घ्यायचं. पहिल्यांदा ह्या सगळ्या बिया काढून घ्यायला पाहिजे. एक एक कोवळं हे असलं की नाही काढलं तर बिया एक जण ठेवतात, म्हणजे तोंडात कर आवाज येतो, चांगलं वाटतं. पण माझं काय हे निबार आहे जरा, ह्याच्या काय बिया काढल्या गेल्या पाहिजेत. पहिल्या सगळ्या अशा क्लीन अशी बिया काढून घेते आणि मग मीठ लावायला. आता ह्याच्या सगळ्या आतल्या बिया काढून झाल्यात. आता ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं पसरून आणि 10 मिनटं सोडून द्यायचं. आपली किती क्वांटिटी आहे त्याच्यावर, म्हणजे जरासं असं ते हे असते की नाही, विष कडू, कन्नडमध्ये विष म्हणतात तर हे ते कडू कमी येण्यासाठी मीठ लावून ठेवायचं आणि त्याचं पाणी बाहेर येतं आणि जरा कडवटपणा कमी येतं. आता एक 10 मिनटं असं सोडून द्यायचं. तोपर्यंत मी कांदा चिरून घेते. आता ह्याला पाणी सुटले. आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे काय होतं त्याचा कडवटपणा होतोय आणि एक्स्ट्रा मीठ घातलेलं असतं ते पण जाते. आता थोडंसं तेल घालायचं. गॅस थोडासा मोठा करायचा. मोहरी, हिंग, कांदा जरासा मोठा मोठा चिरून घालायचा, म्हणजे कांदा तोंडात करकर लागायला पाहिजे. त्याच्यानंतर हळद. आता काय करायचं, कढीलिंब आणि याला आलं लसूण पेस्ट नाही वापरायची. त्याला बडीशेप एक चमचा मोठं मोठं कुठून घालायचं. बडीशेपचा वास फार छान येतो. कांदा भाजेपर्यंत मी बडीशेप बडीशेप. आता कारलं धुवून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्रा मीठ घातलं होते की ते पण जातं आणि त्याचा कडवटपणा पण जातो. आता डबल पाहिजे थोडंसं छान त्याची भाजायचं. कारल्याचं लोणचं पण घालायचं तर शुगरसाठी कारलं अतिशय चांगलं. आता तिखट एक चमचा घालायचं. थोडंसं भरून लिंबू प्यायचं, एक अर्धा लिंबू प्यायचं. आणि मेन ह्याच्यात घालायचं म्हणजे बेसन. आणि असं छानपैकी फिरवून घ्यायचं. आणि आता काय करायचं, शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं, कारण कांद्याच्या फोडी कठीण असतात ना, त्या शिजल्या गेल्या पाहिजे. आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची. 5 मिनटं पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं. तोपर्यंत डाळ शिजली गेली. आता डाळीचं वरण करायचं. भात पण झाला, नंतर भात. आता वरणाला लसूण चिरायचं. आता इकडं अशी कापायला ठेवून थोडेसे
चिमटभर साखर घालते. कारलं झालं, गॅस बंद करते. तेल तापायला लागलंय. मोहरी, हिंग, थोडंसं तापू दे. हां, चटचट आवाज आहे. मीठ घातलं. लसूण, हळद. थोडीशी कोथिंबीर. आता थोडीशी कोथिंबीर पेरायची आणि लिंबू पिळायचं. आता इकडं दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली. मस्त रसदार. काही खोबरं शेंगा प्रत्येक भाजीला घालायची गरज नाही. मस्त झाली. इकडं वरण तयार आहे. अगदी साधं. आता मस्त गावरान बेत आहे. कारल्याची भाजी, वरण, भात, भाकरी म्हणून भाकरी केली. कारले, भरलं वांग किंवा मुगाची वगैरे असं काही ठराविक त्याचा भाकरीच करतात. थोडीशी तवा काढून भाजायचं नाही ना. चुलीवर कसं भाजतोय तसं अगोदर गॅसवर भाजलं चालू नसतं, पण आता चांगलं नाही म्हणे आरोग्याला. असं वरचं पाणी सुटलं की आता ह्या साईड परतून घ्यायचं. उलटी केली भाकरी. काय करायचं, भाकरी कधी पण असं चाळणीत किंवा पुरणाची चाळण असते, मोदकाची चाळण वगैरे ह्याच्यात ठेवायचं. प्लॅस्टिकच्या जाळ्या निघाल्या त्याच्यात ठेवायचं नाही, कारण प्लास्टिक आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. तर भाकरी झाली, गार होईपर्यंत गार झाल्यानंतर डब्यात ठेवायचे. आता तांदूळ आणि वरणाला डाळ. कुकरमध्ये खाली लिंबू घालायचा. डाळ कुकरला 3 शिट्या देऊन घ्यायच्या. म्हणजे डाळ राड होत्या, वरणासाठी आराम होतो. हे कारला आहे. या कारल्याच्या गोल गोल चपटी करून घेणार आहे कारल्याची भाजी करण्यासाठी. तिकडं कुकर लागला आहे, दूध तापले. आता कारलं चिरून घेते.